महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांना प्रथम अभिवादन करतो। तथागत भगवान बुद्ध जयंती समारोह समितीच्या वतीने आज सर्व धर्म परिषद आपण इथे आयोजित केलेली आहे। आपण या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित झाला याबद्दल आम्ही सर्वांचं प्रथम अभिनंदन करतो। आजच्या या सर्व धर्म परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर विमलकीर्ती गुणसरी सर, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले माननीय आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब, कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, तसेच इतर मान्यवर यांना मी जय हिंद करतो, अभिवादन करतो। मित्रो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नुकतीच साजरी झाली, धुमधडाक्यात साजरी केली आणि अतिशय उत्साहात साजरी केली। म्हणून आम्हाला असा प्रश्न पडला होता की बाबासाहेबांची जयंती तर निश्चितपणे आपण साजरी केली पाहिजे, परंतु बाबासाहेबांची जयंती साजरी करताना थोडंसं भान ठेवावं। आपण बाबासाहेबांची जयंती करत असताना ज्यांच्यामुळे हा बौद्ध धर्म जगात पसरला त्या अशोकाची जयंती आपण साजरी करत नाही। ज्या तथागतांनी आपल्याला धम्म दिला त्या तथागताची जयंती आपण साजऱ्या मोठ्या प्रमाणात करीत नाहीत का? नाही, आज सगळं जग तथागताला मानतोय। त्यांचा शांतीचा, करुणेचा, अहिंसेचा जे तत्वज्ञान आहे साऱ्या जगानं स्वीकारलेलं आहे, तरी आपण त्या प्रमाणात जयंती साजरी करत नाही। म्हणून आम्ही असं ठरवलं की यावर्षी जर तथागताची जयंती साजरी करायची असेल तर काय करायचं। आम्ही विचार केला की आज देशामध्ये जी परिस्थिती आहे ते परिस्थिती भयावह परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण या तथागताच्या जयंतीच्या निमित्ताने काय करायचं। कारण अहिंसा नको आहे, तथागताने काय म्हटलं की अहिंसा नको, मग शांती हवी, मग शांती हवी तर देशामध्ये तर अशांती आहे। जिथे तिथे पाहिलं तर अल्पसंख्याकांवर बहुसंख्याकांचे अन्याय अत्याचार होत आहेत। नागपूरमधली घटना घडली, गेले मुर्दे पडलेले जे होते ते उपरून काढतात आणि त्यावरती राजकीय पोळी शकल्या जातं, एका विशिष्ट धर्माला दाबून ठेवलं जातं। हे कुठपट समज करायचं? एखादा धर्म कमी संख्येनं आहे म्हणून त्याच्यावर अन्याय अत्याचार करायचा का? ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीला कुठंतरी आळा बसला पाहिजे। आम्ही अल्पसंख्याक म्हणून आम्ही या देशात घाबरून राहायचं? या देशानं बाबासाहेबांनी सर्व धर्म पंथ जेवढे वेगळे आहेत, विदेशी भाषा जे आहेत, विविध भाषा, त्या सर्वांना संविधानाच्या रूपाने एकत्र बांधलं। तरीही आज बाबासाहेबांनी ज्या संविधानानं तुम्हाला आर्टिकल 25 प्रमाणे स्वतःचा धर्म जपण्याचा, त्याचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार दिला असताना एखाद्या समाजाच्या मंदिरासमोर किंवा त्यांच्या प्रार्थना स्थळासमोर मोठ्या प्रमाणात डीजे वाजून त्यांना प्रवृत्त केलं जातं, हे कुठला न्याय आहे? जे सत्ताधारी आहेत ते प्रशासनात आहेत, जे गुन्हेगार आहेत त्यांना तुम्ही संरक्षण देता आणि कोणी फक्त व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला त्याला देशद्रोही ठरवता। आलेला जनसुरक्षा कायदा आपल्याला माहीत आहे। हा जनसुरक्षा कायदा तुम्हाला गरज काय पडली? अरे रौलाट या 1949 ब्रिटिश काळात त्यावेळी त्या राज्यसत्तेच्या विरोधात संघर्ष करणाऱ्यांच्या विरोधात होता। आता असं कोणतं एक कारण घडलंय की तुम्हाला अशा प्रकारचे दहशतवादी कायदे आणायची गरज पडली की एखादी बेकायदेशीर संघटना चालवायची, त्याला कुठल्याही प्रकारचं वकील नको, कुठल्याही प्रकारचं त्याची जिरा नको, डायरेक्ट त्याला उचलायचं, त्या संघटनेवर बंदी घालायची आणि एवढंच नाही झालं तर त्याची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार या कायद्यामध्ये दिलेले आहेत। या कायद्याचा आम्ही काश्मीर महासंघातर्फे विरोध केलेला आहे आणि आम्हालाही आपल्याला असं वाटते की सर्व जनतेनं या कायद्याचा विरोध करणं गरजेचं आहे। हे भयावह परिस्थिती आहे, तुम्हाला दाबण्याचा हा प्रकार आहे। बाबासाहेबांना मस्त प्रयासाने संविधान लिहिलं,
हजारो शेकडो लोक त्यावेळेस बाबासाहेबांच्या विरोधात होते, तरीही बाबासाहेबांना ते संविधान दिलं, तुम्हाला स्वाभिमानी जगण्याचा अधिकार दिला, तुम्हाला सर्वांना, सर्व भारतीयांना हा अधिकार दिलेला आहे. असं असताना त्या संविधानाची तुम्ही पायबंदी करताय कशासाठी? म्हणजे हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून कुठे आम्ही मुक्त झालो आणि आता कुठे 4 दिन सुवाका जे आले ते तुम्हाला पावत नाही आणि म्हणून तुम्ही संविधानाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करता. कोणी म्हणते की हम संविधान जला देंगे. बाबासाहेबांनी या देशामध्ये लोकशाही दिली, या लोकशाहीच्या तंत्रातून आपलं सरकार आलं पाहिजे. रक्ताचा एकही थेंब न सांडता मानवाच्या जीवनामध्ये आर्थिक आणि सामाजिक बदल घडवून आणणारी शासन पद्धती म्हणजे बाबासाहेबांची लोकशाहीची व्याख्या आहे. या लोकशाहीचे धिनोळे काढले जातात ईव्हीएमच्या माध्यमातून बेकायदेशीर सरकारे प्रस्थापित होत आहेत. आम्हाला विचार करावा लागेल. आम्ही वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या पंथामध्ये, वेगवेगळ्या समूहामध्ये आपण विभाजित झालेलो. मग कुठंतरी एक झालं पाहिजे ना, आणि वाटलं पाहिजे, एखाद्या समूहाला वाटलं पाहिजे की हम भी उनके साथ है. कोणी तर पुढच्यांची शाती होणार नाही त्याच्यावर अन्याय अत्याचार करण्याची. काय लावलं या देशामध्ये? शिक्षणाची व्यवस्था बट्ट्याबोळ केलेली आहे. वैदिक काळातलं शिक्षण तुम्ही देऊ घातलेलं आहे. आरोग्य नाही आहे, सगळ्या संस्था, सरकारी संस्था विकायला काढलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वेगवेगळे फंडे वापरून लोकांना भ्रमित करता. आणि म्हणून आम्हाला वाटतंय की या देशाचं संविधान हे सर्वात महत्त्वाचं आहे. कुठला राष्ट्रपती नाही, कुठला न्यायपती नाही, की कुठली संसद नाही आहे. भारतीय संविधान श्रेष्ठ आहे. या भारतीय संविधानाला गालबोट लावण्याचे प्रयत्न होत आहेत. आणि म्हणून या भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि भारताची एकता एकत्मता, बाबासाहेब म्हणतात आय एम फर्स्ट इंडियन, आय एम लास्ट इंडियन. अरे हेच तर सर्व धर्म पंथ हे नंतरचे आहेत. पहिले आम्ही भारतीय आहोत आणि हे भारतीय जाण आपण ठेवून आपण पुढे आलो पाहिजे. आणि सर्व धर्म, मग ते ओबीसी असो, ओबीसींनाही या देशामध्ये अन्याय अत्याचार सहन करावे लागतात, कारण एका विशिष्ट धर्माची मक्तेदारी या देशामध्ये वाढलेली आहे. आणि म्हणून या सभेमध्ये हे विचार मंथन व्हायला पाहिजे की आम्ही काय करायला पाहिजे. आम्ही एकजूट, आमची एकजूट झाली पाहिजे. मुस्लिमांना वाटलं पाहिजे की बौद्ध त्यांच्यासोबत आहे, बौद्धांना वाटलं पाहिजे की मुस्लिम त्यांच्यासोबत आहे. अरे त्या पंजाबमध्ये शीख धर्म त्या लोकांनी ऐलान केलं, यहाँ किसी अल्पसंख्यकों के ऊपर कोई अन्याय अत्याचार करता है तो ये सिख की तलवार बाहर निकलेंगी. कोणाची मजाल नाही आहे तिथे त्यांच्या विरुद्ध आक्रमण करण्याची. आणि म्हणून आम्हाला सर्वांना एकजूट व्हायचं आहे. याचं विचार मंथन इथे व्हावं. जास्त बोलणार नाही. आंबेडकर साहेबांना जायचं आहे. तुम्ही या परिषदेला यशस्वी केलं असं मला वाटतंय. आम्ही याच्यामध्ये 10 ठराव मांडणार आहेत. ते 10 ठराव म्हणजे बोधगया मुक्तीचाही ठराव आहे. कारण एका धर्माचं जे संविधानाने अधिकार दिलेला आहे, बौद्धाचं म्हणजे त्याचं व्यवस्थापन ब्राह्मणांच्या हातामध्ये, पाखंडियों के हाथ में, ये नहीं चलेगा भाई साहब. बोधगया मुक्ति होगी और उसके लिए सारे धर्म की सम्मति मिलेंगी. यही हमारा इस मकसद है ये आयोजन का. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय शाहू, जय फूले, जय सेवालाल, जय सलाम, जय भीम. धन्यवाद.